we need to change this gasket or clean and reuse it. Let's check it. This is also a gasket, additional one. For this gasket we will need to add this as shim. ओडीवर एवढं ॲड केलं त्यामुळे आयडीवर तिथे एवढं ॲड करायला लागले. हो ओके, पण ते जुनं बहुतेक आधीच हे झालेलं आहे ना, एक्स्ट्रा वाढ आणि क्लिअरन्स वाढलाय. ओके, सो दिस इज व्हॉट वी कॅन सी आफ्टर dismantling. We need to rectify all these things. रस्सा काय लागलाय तिथं. ही बेरिंग इथं बसते आपली. हे नाही बेरिंग इथं बसते. इथं बसते. आतमध्ये अजून एक बेरिंग आहे. बुश आहे इथपर्यंत. हे सीलची मार्किंग. ही स्टेशनरीचा खालचा भाग आहे. हो, मागचा है ना, स्टेशनरीचा खालचा. बेरिंग इथं बसते. बेरिंग गेल्यामुळे थोडा घासलाय आपण. नाही पण हा बेरिंग इथं बसते. तरी हा असा झाल्यावर हो हो स्टेशनरीच्या खालचा मेटल पार्ट होता आहे. लागलेला खड्डा आलाय ना तिथे. आणि त्या साईडला पलीकडच्या साईडला हा कसला खड्डा आलाय. हा मोठा आलाय बघ. तो मागं पुढे होऊनच आलेला आहे. हा कसला आहे. हा बुश आहे ना आपला. मेटल बुश आहे ना आपला. दिस मेटल बुश. ओके, इथं खाल्लाय. it is actually better to change all the things. This will require new shaft, new bearing, repaired mechanical seal and some gaskets, cleaning, painting, oil seal, right Mahesh bhai? सर ऑइल सील कशी करायची? That I will take measurement. Where on shaft all these things sit. Here sits inner bush, this bush. You can see this bush. This is the place. You can see. Bush area, bearing, seal area, bearing area, coupling area, rotating part, stationary part, rotating part, stationary part, rotating part,